चला आज बनवते मी मस्त मेथीची आणि मुगाची डाळ. मुगाची डाळ टाकायची आपल्याला मेथीच्या भाजीमध्ये आणि मस्त भाजी तयार करायची. खूप छान लागते. आणि बघा मी मेथीची भाजी कापून घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेली आहे. आणि इकडे बघा मुगाची डाळ पण मी भिजत टाकलेली आहे 10-15 मिनटं. आता कांदे घेतलेले आहे ते कापून घ्यायचे आपल्याला बारीक. 2 कांदे घेतलेले आहे मी आणि टोमॅटो घेतलेला आहे, तो पण बारीक कापून घ्यायचा आपल्याला. खूप छान लागते मुगाच्या डाळीमध्ये टाकून मेथीची भाजी. आणि आता मिरच्या कापून घेते हिरव्या मी. आणि लसूण घेतलेला आहे, थोडा जास्त घेतलेला आहे लसूण, तो पण कापून घ्यायचा आपल्याला. आणि आता बघा सगळं आपलं कापून झालेलं आहे, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची. आता पाण्यातून भाजी काढायची आपल्याला बाजूला. छान निवडून आणि कापून घेतलेली आहे मी. इकडे आपली डाळ. आता कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि तेल टाकलेलं आहे आणि राई जिरं पण टाकलेले आहे त्याच्यामध्ये. आणि आता लसूण टाकून घ्यायचं आपल्याला आणि थोडा वेळ होऊ द्यायचा आपल्याला लसूण तेलामध्ये, म्हणजे भाजीला एकदम चव भारी येते लसणाच्या टेस्टमुळे. चांगला परतून घ्यायचा आहे तो. आणि कांदा टाकून घ्यायचा आहे मग त्याच्यामध्ये. कांदा पण आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि आता हिरव्या मिरच्या टाकायच्या आपल्याला. टोमॅटो टाकलेले आता ते परतून घ्यायचे चांगले. टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची. थोड्या वेळ होऊ द्यायचं आहे मस्त. आणि छान परतून झाल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये डाळ टाकायची मुगाची. भिजवलेली डाळ आहे आणि म्हणजे पटकन आपली मेथीची आणि मुगाच्या डाळीची भाजी तयार होईल मस्त. छान परतून घ्यायची बघा मुगाची डाळ. आणि आता आपल्याला मेथीची भाजी टाकायची आहे. आता आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचे. डाळ, मेथीची भाजी, कांदा, टोमॅटो सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला छानपैकी. झटपट होणारी भाजी आहे कारण डाळ आपली भिजलेलीच असते. पाण्यात 10-15 मिनटं मी भिजवली होती. आता त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला थोड्या वेळ होऊ द्यायची. चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. सगळं परत मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि झाकण ठेवायचं आहे. मस्त तयार झाली बघा आपली मेथीची भाजी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. आता एका ताटात काढून घेते बघा मस्त. किती छान दिसते बघा मुगाची डाळ आणि मेथीची भाजी. आणि मस्त खाण्यासाठी तयार आहे आता आपली मेथीची भाजी.